नमस्कार. रागिणीला बलदेव धमकी देत असतो. एकच गोष्ट लक्षात ठेव. तुला फक्त दसऱ्यापर्यंतची वेळ देतोय. दसऱ्यापर्यंत स्वतःचा गुन्हा कबूल कर. नाहीतर मी तुझी अशी अवस्था करीन ना, तू कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसशील. त्यावर मात्र आता थेट रागिणीला धरधरून घाम सुटलेला असतो. रागिणी विचार करत असते, काय करू असं जेणेकरून या नकली अभिषेकला चांगलीच धूळ चारेन. आणि अशातच आता शेवटी ती त्या नकली अभिजितला म्हणत असते, ठीक आहे, मी माझा गुन्हा कबूल करीन, तू नको काळजी करूस. दसऱ्याला ना, दसऱ्याला अजून वेळ आहे, असं म्हणत रागिणीने आता ती वेळ मारून नेलेली असते. इकडे हा नकली अभिजित म्हणजेच बलदेव स्वतःशी बोलत असतो, तुला करावाच लागेल. नाही केलास ना तू गुन्हा कबूल, तर थेट मी सगळ्यांसमोर चांगलीच नाचक्की करीन तुझी. अशातच आता येऊन त्याने हे सगळं भूमीला सांगितलेलं असतं की भूमी मॅडम, तुम्ही ठरवल्याप्रमाणेच बहुतेक सगळं होतं आहे. रागिणी दसऱ्याला तिचा गुन्हा कबूल करणार आहे, तसा दबावच मी तिच्यावर टाकला आहे. त्यावर भूमी म्हणत असते, बलदेव, खरं बघायला गेलं तर ही बाई तिचा गुन्हा सहजासहजी कबूल करणार नाही. त्याआधीही ती काहीतरी षड्यंत्र करेल. त्यावर बलदेव म्हणत असतो, मॅडम, असं असेल ना तर आपल्याला खूपच सावध राहावं लागेल. त्यावर भुई म्हणत असते, हो, मला याची कल्पना आहे, पण त्या बाईच्या मनात नेमकं कोणत्या वेळी काय येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला चारी बाजूनी अगदी डोळ्यात तेल घालून राहावं लागणार आहे. अशातच आता तिथे आकाश येतो. आकाशला भूमीचं हे अर्धवट ऐकलेलं काहीतरी कळतं आणि तो म्हणत असतो, काय गं भूमी, नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही. त्यावर थेट आकाशला आता भुई म्हणत असते, हे बघ आकाश, मी तुला आत्तापर्यंत काही सांगितलं नव्हतं, पण आता तुला मला बरंच काही सांगायचं आहे. हे ऐकल्यावर आकाश म्हणत असतो, काय गं, नेमकं काय आणि कशाबद्दल सांगायचं आहे. त्यावर भूमी म्हणत असते, हे बघ आकाश, एक गोष्ट लक्षात ठेव, ऐकशील पूर्ण तरच तुला कळेल, आणि ऐकशील अर्धवट तर धिंगाणा घालशील. असं काही करू नकोस. त्यावर आकाश म्हणत असतो, तुला आत्याबद्दल बोलायचं आहे का. त्यावर भुई म्हणत असते, हो, तुझ्या आत्याबद्दलच मला सांगायचं आहे तुला. त्यावर आकाश म्हणत असतो, ठीक आहे, याआधी बरेच वेळेला मी तुझं म्हणणं ऐकलं नाही ना, पण आता ऐकायला तयार आहे, बोल काय सांगायचं आहे तुला. आणि मग भूमीने स्टार्ट टू एंड आकाशला सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. आकाश ऐकत असतो, भूमी बोलत असते. अशातच आता आकाश म्हणत असतो, थांब भूमी, असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही, आत्या आहे ती माझी. त्यावर बलदेव लगेचच बोलत असतो, सर ऐकून तर घ्या. त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो, तू बलदेव आहेस, बलदेव, अभिजित नाही. त्यामुळे तू अभिजितचा रोल आमच्यासमोर तरी प्ले करू नको. त्यावर लगेचच आता बलदेव म्हणत असतो, आकाश सर, मी तुम्हाला आकाश नाही म्हटलं, आकाश सर म्हटलं का, तर मी बलदेव आहे, फक्त तुमच्यासमोर. पण भूमी मॅडमने मला रागिणीला चारिचित्त करण्यासाठी आणि तिच्याकडनं गुन्हा कबूल करून घेण्यासाठी तुमच्या या घरात अभिजित म्हणून आणलं आहे ना. अशातच आता भोई म्हणत असते, थांबा तुम्ही दोघं, मी काय सांगते ते नीट ऐका. येत्या 2 दिवसामध्ये रागिणी पटवर्धन नक्कीच आपल्या तिघांपैकी कोणावर तरी हल्ला करणार आहे. त्यावर हा जो बलदेव असतो तो म्हणत असतो, भूमी मॅडम, तिघांपैकी कोणावर हल्ला करेल याची जास्त खात्री मला आहे. त्यावर भुई म्हणत असते, कोणावर. त्यावर हा बलदेव म्हणत असतो, नक्कीच आकाश सरांवर हल्ला होऊ शकतो. त्यावर लगेचच आता आकाशला हे पटत नसतं. तो म्हणत असतो, शक्यच नाही, माझी आत्या माझ्यावर हल्ला करू शकत नाही. त्यावर भुई म्हणत असते, मलाही बलदेवचं म्हणणं पटतंय, बहुतेक तुझ्यावरच रागिणी आत्या हल्ला करू शकते, तुला सावध राहणं गरजेचं आहे. आणि अशातच आता आकाश म्हणत असतो, ठीक आहे, सगळंच लाईटली घेणार नाही मी, समजूया रागिणी आत्या माझ्यावर हल्ला करते, पण फक्त येत्या 2 दिवसात बघूया, मी फार काळ तिच्यावर असा संशय घेऊ शकत नाही. त्यावर भुई म्हणत असते, ठीक आहे. आणि मग आपण पाहतोय थेट रागिणीने इकडे आता एक प्लॅन तयार केलेला असतो. त्या प्लॅनप्रमाणे जर समजा तिने तिचा गुन्हा कबूल केला, तर या घरातून तिला बाहेर काढणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे आकाश.
आकाशशिवाय तिला या घरातून कोणीच बाहेर काढू शकत नाही, कारण सगळं सिस्टमच आकाशच्या हातात आहे. आकाशच या घराचा, या प्रॉपर्टीचा मालक आहे. अशातच जर आपण आकाशला संपवलं तर मात्र असं कोणच उरत नाही जो माझ्यावर ब्लेम करेल, जो मला घरातून बाहेर काढेल. आणि अशातच आता आकाशला संपवण्यासाठी रागिणीने रात्री दुधामध्ये काहीतरी मिसळलेलं असतं आणि ते दूध नेऊन त्याने आकाशला दिलेलं असतं. आकाशला दूध देताच थेट आकाश म्हणत असतो, काय ग आत्या, आज अचानक असं तू मला हळदीचं दूध का देतेस? त्यावर रागिणी म्हणत असते, आकाश, अरे किती धावपळ करतोस तू. ते पाहता मला असं वाटतंय तुला वेळच्या वेळी दूध घेणं गरजेचं आहे. दुधामध्ये कसं असतं माहिती आहे तुला, थोडी शक्ती वाढते. त्यावर लगेचच आता रागिणीच्या पाठीमागेच असलेल्या भूमीने आकाशला डोळ्याने इशारा केलेला असतो की हो, सांग रागिणीला की दूध पितो म्हणून आणि जा तिथून. त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो, थँक्यू सो मच आत्या, या घरात माझी काळजी तूच घेऊ शकते. असं म्हणत थेट रागिणीला आता आकाशने तिथून जायला सांगितलेलं असतं. आणि रागिणी म्हणत असते, ठीक आहे, दूध पिऊन झालं की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, खाली ये माझ्या रूममध्ये. त्यावर आकाश म्हणत असतो, हो आत्या, येतो मी. आणि मग रागिणी तिथून निघून गेलेली असते. लगेचच भूमीने ते दूध साईडला ठेवून आकाशला असं म्हटलेलं असतं की आत्याला सांग दूध प्यायलास. आणि लगेचच आकाश हो म्हणतो. आणि शेवटी आकाश ठरल्याप्रमाणे रागिणीला भेटायला तिच्या बेडरूममध्ये जातो. लगेचच रागिणी म्हणत असते, चल जरा माझ्याबरोबर जरा एक काम आहे. आणि मग रागिणी आकाशला स्टोअररूममध्ये नेते. तिथे आकाश थोडं चक्कर आल्यासारखं नाटक करतो आणि एका ठिकाणीच पडून झोपतो. जणू तो असं चित्र उभं करतो की आता दुधातनं काहीतरी मला मिळालं आणि मी बेशुद्ध पडलो. रागिणी स्वतःशी बोलत असते, अरे वा, माझं तर काम खूपच सोपं झालं. आणि मग रागिणीने तिथेच आकाशला एका कोपऱ्यात टाकून ठेवलेलं असतं, कारण रागिणीला असं वाटत असतं आपण दिलेलं विष काम करून गेलं. आणि अशातच आता थेट दसऱ्याचा दिवस उजाडलेला असतो. बलदेव रागिणीसमोर येऊन उभा राहतो. आणि अशातच आता रागिणी म्हणत असते, काय रे, शहाणपणा करतोयस? शहाणपणा करतोयस तू? त्यावर रागिणीला थेट बलदेव म्हणत असतो, तुला मी तुझा गुन्हा कबूल करण्यासाठी दसऱ्यापर्यंतची वेळ दिली होती. काय म्हणाली होतीस तू मला? हो, मी गुन्हा कबूल करीन. आज दसरा आहे, तुला तुझा गुन्हा कबूल करायचा आहे. त्यावर रागिणी म्हणत असते, जास्त शहाणपणा करू नकोस तू, तुला आधीच सांगितलंय, तू तुझ्या अवकातीत राहा. आणि मला माहिती आहे तू माझा अभिजित असूच शकत नाही. त्यावर लगेचच आता हा जो बलदेव असतो तो म्हणत असतो, हो, मी तुझा अभिजित नाही आहे हे तुला माहिती असणारच, कारण तू स्वतः अभिजितचा गळा दाबून त्याला मारलंयस. त्यावर रागिणी म्हणत असते, त्याच्याशी तुझा काय संबंध? आणि अशातच आता बलदेव म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता गुन्हा कबूल कर, नाहीतर मी आकाशला जाऊन सगळं काही सांगेन की तूच मला मारलंस, म्हणजे अभिजितला. त्यावर रागिणी हसू लागते. आणि रागिणीला असुरी हसताना बघून हा जो बलदेव असतो तो म्हणत असतो, काय ग, वेडबीड लागलं की काय, असं काय हसतेस तू? त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते, तुला ज्याला कोणाला सांगायचं आहे ना सांग, मला काही फरक पडत नाही आणि मी कोणालाच घाबरत नाही, कारण या घरातील आता मी राणी आहे. या सगळ्या प्रॉपर्टीवर, साम्राज्यावर माझंच राज्य असणार आहे. त्यामुळे तूही माझ्यासमोर फार काळ उभा राहू नकोस, नाहीतर मी तुझी अशी अवस्था करीन ना, कधी स्वप्नातसुद्धा त्याचा विचार केला नसशील. फक्त तुला एवढ्यासाठीच सोडते की तू माझ्या मुलासारखा दिसतोस, त्यामुळेच, नाहीतर मी तुला खूपच बेकार मारलं असतं. त्यावर लगेचच आपण पाहतोय भूमी आणि आकाश वागून टाळ्या वाजवत येतात. त्यावर लगेचच आता अचानकपणे आकाशला समोरून चालत येताना बघून रागिणी हादरते. आणि रागिणी म्हणत असते, आकाश, आकाश, तू जिवंत आहेस? त्यावर लगेचच आता आकाश हसत असतो. आणि रागिणीच्या समोरच आलेली भोई म्हणत असते, हो आत्या, आकाश जिवंत आहे. तुमचा प्लॅन सबशेल फेल ठरला. त्या दिवशी तुम्ही आकाशला मारण्यासाठी जे काही दूध दिलं होतं ना, त्या दुधाला मी आकाशला पिऊच दिलं नाही, कारण मला खात्री होती तुम्ही काही ना काही षड्यंत्र करणार आणि तुम्ही आकाशला स्टोअररूममध्ये टाकून आलात ना. पण आकाशला नशीब ते दूध न प्यायल्यामुळे काहीच झालं नाही. त्या दिवशी जर आकाश ते दूध प्यायला असता तर निश्चितच आकाशला आज
आपण सगळे गमावून बसलो असतो. त्यावर लगेचच आता रागिणी खूपच घाबरते. आकाश म्हणत असतो, आत्या बस झालं आता. आत्तापर्यंत जे काही आपण लपवालपवी करत आलो ना, त्यातून हे सिद्ध झालं आहे की तूच अभिजितला मारलं आहे आणि तू तुझा गुन्हा कबूलसुद्धा केला आहेस. बलदेव, तू रेकॉर्ड केलं आहेस ना? त्यावर बलदेव म्हणतो असतो, यस सर, मी रेकॉर्ड केलं आहे. आणि अशातच आता रागिणी चांगलीच घामाघूम झालेली असते. मित्रांनो, हे सगळं असतानाही जर रागिणीला आता तुरुंगात नाही पाठवलं तर मग कमालच आहे. बाकी तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.